नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत माझ्या पद्धतीचे मसाला फ्रेंच फ्राईज। त्यासाठी आपण 3 बटाटे घेतलेत, जे की मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि सोलून पण घेतलेत। आता आपण ते कट करून घेऊयात। आता हे बटाटे आपण पाण्यात टाकून घेऊया, ज्यामुळे की जो बटाट्याचा काही स्टार्च असतो तो निघून जातो। पाण्यात टाकल्यामुळे तो स्वच्छ होऊन जातो। मसाला फ्रेंच फ्राईज हे नेहमीच्या फ्रेंच फ्राईजपेक्षा एकदम चटपटीत आणि खूप मस्त लागतात टेस्टला। तर नक्कीच करून बघा एकदा अशा पद्धतीचे फ्रेंच फ्राईज। तर बघू शकता अशा प्रकारे आपले सगळे फ्रेंच फ्राईज कट करून झालेले आहेत। आता आपण याला अजून एका पाण्याने छान स्वच्छ धुवून घेणार आहे, जो पण काय स्टार्च असेल तो निघून जाईल। आता स्वच्छ पाण्याने आपण हे फ्रेंच फ्राईज धुवून घेतलेत। तर आता आपण याला चाळणीमध्ये टाकून घेणार आहोत, जेणेकरून याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल। आता आपण या बटाट्याला मीठ लावून घेणार आहोत, कारण की बटाट्याला मीठ लावल्यामुळं याला पाणी सुटेल आणि आपले फ्रेंच फ्राईज चांगले क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील। तसेच आपण आता याच्यामध्ये थोडा वेळ मीठ लावून ठेवल्यानंतर 5 मिनिटं असं ठेवून द्यायचं आणि मग याला पाणी सुटलेलं हे निघून जाईल। त्यानंतर आपण याला मसाले पण लावणार आहोत। आता आपण पॅनमध्ये तेल टाकून घेतलंय। तेल आपण गरम करायला ठेवणार आहोत आणि एका साईडला आपण याच्यामध्ये मसाले पण टाकून घेणार आहोत, तिथपर्यंत आपलं तेल पण चांगल्या प्रकारे गरम होईल। लाल मिरची पावडर, त्यानंतर हा गरम मसाला थोडा आणि थोडीशी हळद टाकणार आहोत आणि छान प्रकारे याला आपण या बटाट्यांना हे लावून घेणार आहोत। आपण याच्यामध्ये मीठ अगोदरच टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे मी अजून वरतून, कारण की ते अगोदर आपण मीठ टाकलेलं ते निघून जातं पाणी सुटल्यामुळं। थोडंसं टाकते आणि सगळ्या बाजूने याला व्यवस्थित लावून घ्यायचे मीठ आणि मसाला। आता सगळ्या बाजूने आपल्याला हे मसाले लावून झाले आहेत। आता आपण याच्यावर टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवरमुळे फ्रेंच फ्राईजला क्रिस्पीपणा येतो, छान कडक होतात ते। त्यामुळे आता आपण याला लावून घेणार आहोत कॉर्नफ्लॉवर पण टाकणार आहोत आपण आता। कॉर्नफ्लॉवर पण आपल्याला चांगलं बटाट्यांना लावून घ्यायचं आहे, एकत्रित करून घ्यायचं आहे व्यवस्थित। बघू शकता अशा पद्धतीनं आपण सगळ्या बटाट्यांना मसाले कॉर्नफ्लॉवर सर्व लावून घेतले आणि अशा पद्धतीने आपले बटाटे आता तयार झालेत। आता आपण याला एक एक करून असं तळून घेणार आहोत। अगोदर आपण तेल गरम झाले का ते बघून घेऊयात। आता बघू शकता तेल आपलं तापलंय, तर आपण याच्यामध्ये एक एक फ्रेंच फ्राईज असं सोडून घेऊया। छान गरम झाले आपलं तेल, त्यामुळे इझिली पटपट होऊन जातील आणि एक एक करूनच सोडायचे, त्यामुळे ते एकमेकाला चिटकणार नाहीत आणि व्यवस्थित दिसायला पण ते एकदम छान दिसतात। आता आपले फ्रेंच फ्राईज चांगले तळून झालेले आहेत। 2-3 वेळा त्याला उलटं पालटं करून घेतलंय मी। आता बघू शकताय छान प्रकारे ते तळले गेले आहेत। आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया।
बघू शकता आवाज पण याचा किती छान येतोय. आता आपण राहिलेले फ्रेंच फ्राईज पण तळून घेऊया. बघू शकता आता आपली दुसरी बॅच पण एकदम छान तयार झाली आहे. आता हे पण आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेत. आता आपण याच्यावर थोडेसे मसाले टाकून घेणार आहोत अजून चटपटीत होण्यासाठी. त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर आणि चाट मसाला आपण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपले मसाला फ्रेंच फ्राईज तयार झाले. हे फ्राईज खूप चटपटीत आणि छान लागतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.